नमस्कार मित्रांनो, मी रोहन ब्लॉग 06 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण चेकआउट केलेला आहे भक्ती निवासमधून. आणि पुढचा जो ठिकाण आहे आमचा तो म्हणजे कालबा देवी मंदिर. तर आता त्या बाजूला आपण जाणार आहोत. ऑलरेडी आपल्या 3 गाड्या गेलेल्या आहेत आणि आपण पाठीमागे जर बॅग ॲडजस्ट करण्यासाठी थांबलो होतो. तर आता तो ठिकाण कुठं आहे, तर आता आपण पुढे आपले बाईकवाले थांबतीलच बाहेर निघाल्यानंतर. पण आपण डायरेक्ट त्यांच्याजवळ जातो आणि जो पुढचा प्रवास आहे तो कशा प्रकारे आहे तो कंटिन्यू करू, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल आता. आणि जर तुम्ही कधी भक्तिनिवासमध्ये आलात तर खरोखरच राहण्याची उत्तम सोय असते. परत 100 रुपये बेड, म्हणजे जर ग्रुपने आलात तर प्रत्येकी बेडमध्ये 100 रुपये घेते. आणि जर ग्रुप 5 जणांचा असेल त्याच्यात मग 100 रुपये एक्स्ट्रा घेते. ते नंतरला तुम्हाला रिटर्न करतील चेकआउट करता येईल, पण सध्या तरी पुढे घेते. तर आता आपण जाऊया डायरेक्ट पुढे. आपले जे पार्टनर आहेत, आपले ग्रुपमधली मुलं आहेत, त्यांच्याजवळ जाऊया आणि पुढचा ब्लॉग हा पुन्हा एकदा चालू करू. तर मित्रांनो, आपण इथून 2 ठिकाण बघणार आहोत. पहिलं म्हणजे आरेवारे बीच आणि नंतरला मी बोललो होते कालंबा देवी मंदिर, असं 2 ठिकाण बघणार आहोत. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. आणि समोर MT पाठीमागे जी मला पण नाव नाही माहिती, पण CNG वाली जी बाईक निघालेली आहे ती, आणि त्याच्या पाठीमागे बुलेट आहे. आणि रस्ता बघा, दोन्ही बाजूच्यानी जंगल आणि लहानच रस्ता आहे, पण पूर्ण नजारा जो आहे तो बघण्यासारखा आहे. फक्त इतकंच की समोरनं गाडी आली तर मोठी नको यायला, कारण की जे वळणावर रस्ता दिसत नाही, म्हणजे झाडं वगैरे ते वळणावर परफेक्टला आहे, त्याच्यामुळे मोठ्या गाड्या यायला नको. आणि आल्या तर आरामात काही घाई नको. आणि आता आपली ऑफरोडिंग सुद्धा होत आहे. 125 cc बाईकवर ऑफरोडिंग सारखं फील करायला भेटतंय. थोडासा पाठीमागे जो रस्ता गेला तो जो बघा, हा दोन्ही बाजूच्याने हिरवगार गवत आहे आणि मधून लाल मातीचा रस्ता. म्हणजे असं वाटत नाही की आपण लांब कुठं ठिकाणावर फिरावं, तर आपण आपल्या गावासारखं जवळपास फिरा आल्यासारखं वाटतंय. बघा, छोटासा का नाही, पण ऑफरोडिंगची मजा येते. हे बघा, इकडं पूर्ण जास्त बघितलं जांभ्यांचंच काम केलेलं आहे, घरांचं. जर इतर ठिकाणी काय बांधलेलं आहे ते जांभ्याच्या घरात. आणि इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. पुढचं जर लोकेशन बघा मित्रांनो, व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे, अप्रतिम. आणि त्या बाजूला समुद्र दिसतोय. अरे वा, हा आरेवारे नाही, पण हा दुसरा कोणता तरी आहे. बघा काय नजारा वाटतोय इकडून पुढून. ते बघा समोर, बघा नजारा काय नजारा आहे भाई, एक नंबर, अप्रतिम. जो समुद्राच्या बाजूच्याने रस्ता जातो ना, एक नंबर, मन प्रसन्न करून जातो. आणि कोकण कोस्टल राईड हा नाव परफेक्ट ह्या ठिकाणासाठी, आपल्या कोकणासाठी पडलेला आहे. वेगवेगळं ठिकाण आणि खरोखर मन प्रसन्न करून टाकतो. कालपासून असं वाटलंच नाही की आम्ही खाजीर भाती पूल, हा पूल आहे तो बीच होता, हा पूल आहे. आणि असं वाटतच नाही की 5-6 दिवस जाऊचं. तर इतकंच ठिकाण बघून आम्हाला जो फील आलाय ना जीवा पलीकडे, म्हणजे पूर्ण रात्रभर जागरण करून सुद्धा आम्ही अजून फिरू शकतो ही ठिकाण बघणं.
आणि मित्रांनो, आता आपण एकदम प्रसिद्ध ठिकाण म्हणजे जो आरेवारे बीच आहे त्या बीचवर पोहोचलो आणि तिथला जो नजारा आहे तो कॅप्चर करण्यासाठी आपण रेडी आहोत. हा इकडे आरेवारे बीच आहे आणि जो पुढचा मेन पॉइंट म्हणजे जे सर्व व्हिडिओ जिथले व्हायरल जाते तो ठिकाण आपल्याला आता थोडं एक जेमतेम 1 किलोमीटर पर्यंत बघायला भेटेल. आता हे इथं का थांबलेत बघूया आणि जो व्हायरल ठिकाण आहे तो आपण पण बघणार आहोत. आणि हा आरेवारे बीच आहे आणि ह्या बाजूला गणेश. चला. आणि बघा कशा लाटा वगैरे येत आहेत. हे बघा समोर दिसत असेल टनिंग, त्या टनिंग वरून व्हायरल लोकेशन हे नेहमी व्हायरल आणि व्हायरलच राहिलं. कोकण बघा. अरे वारे सुंदर. आणि हा झाड प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी बघितलेला आहे आणि वा काय ठिकाण आहे मित्रांनो. कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयां, तू है अम्बुआ की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया मितवा. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. आणि आता आपण आरेवारी बीच बघितला आणि जो आता पुढचा आपला 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे कालंबा देवी नावाचं आपलं जो मंदिर आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता आपलं आरेवारी झालं, इथं थांबायचा विचार चाललेला पण जास्त वेळ नसायचा कारण आपल्या पुढचा इकडून परत मुंबईला जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जॉबवर सर्वांना जायचं आहे. त्याच्यामुळे आपण काही ठराविक ठिकाणावर स्टॉप करणार आणि आपल्या मुंबईच्या साईडला वाटचाल करू. आता आपलं पहिले 4 किलोमीटर अंतरावर जो कालंबा देवी मंदिर आहे तिथं जायचं आहे आपल्याला. स्वयंभू देवस रामेश्वर कालिका मंदिर कालंबा देवी. आता आपण गेटवर आहोत आणि आपल्या गाड्या यायला थोडं किती उशीर लागते काय माहिती, इकडनं गाड्या येते. ते आल्यानंतरला जो आपला प्रवास पुन्हा एकदा सुरू होईल. आता काय जेमतेम 2-4 मिनिटावर असेल मंदिर आणि तिथून आपला जो प्रवास आहे इथून तर आपले ग्रुप एकत्र होईल आणि त्याच्यानंतरला पुन्हा एकदा प्रवास चालू होईल. आपला ग्रुप सर्व आलेले आहेत आणि आता काय थोडं प्रवास आहे तर आपण कंटिन्यू करू. सर्व ऑलरेडी पुढे गेला. बघा रस्ता थोडाफार खराब आहे. इकते ना रे. अरे इकते तर मग घे पहिले. आणि त्या खाऊवरचा विषय वाढलेला आहे म्हणजे त्याच्याकडे प्रंजल खाऊ आहे त्याच्यासाठी हा मला सांगत काढ खास घे पाहिजे. आणि रस्ता पण खराब आहे झाला संपलेला आहे. आता मुन्नाम त्यांनी एअर स्लो घेतली. एअर मुन्नाम स्लो घेतली त्यांनी. मुन्नाम स्लो घेतली. गावचं वातावरणच भाई निराला असतं. शब्दात सांगू शकत नाही असं वातावरण आहे. तर मित्रांनो आम्ही कालंबा देवीच्या इथं जाऊन दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तिथं व्हिडिओ काढायला नाही भेटले त्याचं मेन कारण म्हणजे गेटवरनंच आम्हाला सांगितलं की कॅमेरा आणि मोबाईल सर्व आतमध्ये ठेवण्याचं जप्त केलं पाहिजे. जे आपले काही नियम असतील त्याचं पालन करावंच लागणार आहे. म्हणून आम्ही तिथं व्हिडिओ वगैरे काढली नाही आणि सर्व जो जवळ बीच आहे त्या बीचवर आलो. थोडंसं बघूया आता काय अंघोळ बिंगोळ करतात काय करतात एन्जॉयमेंट काय माहिती. तर मित्रांनो हा इकडनं दिसतोय त्या बाजूला मोठ्या मोठ्या होड्या दिसत आहेत. रस्ता खराब आहे त्याच्यामुळे एक हाताने गाड्या चालवायला प्रॉब्लेम होते. पण ते बघा त्या बाजूला काय काम चालू आहे आणि हा बघा किनाऱ्यावर दिसत असत समुद्र किनारा तुम्हाला दिसतच असेल. हा बघा
काय लाता येते. चला आता आपण डायरेक्ट बीचवर भेट. आणि मित्रांनो आम्ही एक म्हणजे बीचवर राहत आणि सर्वजण बसले आहेत. तिकडं एकाने ड्रोन उडवला आहे तर इकडं काही जण फोटो पाठीमागे काढताना दिसत आहेत. चला आपण त्यांच्याकडे जाऊया आणि बघूया नक्की काय करतात. आणि जो वरचा व्ह्यू आहे तो सुद्धा बघूया की कशा प्रकारे दिसतोय वरून तो. आता आपण तिकडं जाऊया आणि जो समोरचा व्ह्यू आहे समुद्र वगैरे तो कॅप्चर करूया. आणि मित्रांनो इथं बीचवर आलो आणि बीच काय व्ह्यू वाटतोय तुम्ही सुद्धा बघा. हे बघा पाठीमागे पूर्णपणे असा बीच आहे आणि त्या बाजूला आपले जे मित्र आहेत ते त्या बाजूला उभे आहेत ते समोर दिसत असतील. आणि पाठीमागे बीच बघा. आणि आता आपली ड्रोनने व्हिडिओ होणार आहे. समोर ड्रोन वगैरे आहे आणि सर्वजण तिकडं जातात. म्हणजे जो ड्रोन तिथं उडवणार त्या व्ह्यू पॉईंटवर आणि तिकडं जाऊन बघणार म्हणजे आपल्या ड्रोनच्या सहाय्याने पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पुढं. आणि आता तिकडं जातो त्या बाजूला आणि समोर आपल्या बाईक ऑलरेडी लावलेल्या आहेत तिकडं. आणि इकडं ड्रोन वरती तुम्हाला दिसत असेल छोटंसं आहे त्याच्यामुळे दिसायला मुश्किल आहे. तर तिकडंच आपण जात आहोत. अरे चाल प्रणित. इकडं सर्वजण ड्रोन वगैरे व्हिडिओ काढायला सर्वजण तयार आहेत. तर मित्रांनो आपण आता बघूया व्हिडिओ आपली ड्रोनची व्हिडिओ बघूया. तू है अम्बुआ की छाया में आया मितवा मेरे कण कण में कोकण समाया मितवा कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला